महत्त्वाची बातमी आहे। पूजा खेडकरच्या घरी पुणे पोलीस दाखल झालेले आहेत। अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पुणे पोलीस आता पूजा खेडकरच्या घरी दाखल झालेले आहेत। कोणत्याही क्षणी पूजा खेडकरला अटक होऊ शकते। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। यूपीएससीची फसवणूक केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। पूजा खेडकरच्या शोधासाठी पुणे पोलीस आता तिच्या निवासस्थानी दाखल झालेले आपण बघतोय। पुणे पोलिसांचे एक पथक पूजा खेडकरच्या निवासस्थानी दाखल झालेलं आहे। ही दृश्य आपण बघतो। यूपीएससीची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू झालेला आहे आणि आता पूजा खेडकरच्या घरी पुणे पोलीस दाखल झालेत। अधिक माहिती देतील माझे सहकारी प्रदीप कापसे आपल्याला। प्रदीप, सुमित अगदी बरोबर आहे। खरं तर पूजा खेडकरचा दिल्ली हायकोर्टानं जामीन फेटाळल्यानंतर दिल्ली क्राईम ब्रांचकडून पूजा खेडकरचा तपास जो आहे तो केला जातोय। पूजा खेडकरचा पत्ता जो आहे तो अजूनही पोलिसांना लागत नाही, मात्र कदाचित दिल्ली पोलिसांनी तर आपण बघतो अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। पूजा खेडकरच्या घरी आता निवासस्थानी पोलीस दाखल झालेले आहेत। पुणे पोलिसांचे एक पथक तिच्या निवासस्थानी दाखल झालेले आहे। यूपीएससीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर पूजा खेडकरचा तपास पोलिसांकडून घेतला जातोय। कोर्टाने देखील जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता पुणे पोलीस पूजा खेडकरच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। पुन्हा जाणार आहोत माझे सहकारी प्रदीप कापसे याच्याकडे। प्रदीप, पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते? सुमित अगदी बरोबर आहे। खरं तर दिल्ली क्राईम ब्रांचमध्ये पूजा खेडकरच्या विरोधामध्ये यूपीएससी आयोगाची फसवणूक केली या विरोधातला गुन्हा जो आहे तो दाखल आहे। दिल्ली हायकोर्टानं पूजा खेडकरचा जामीन फेटाळल्यानंतर दिल्ली क्राईम ब्रांच आहे ती पूजा खेडकरच्या शोधामध्ये आहे। मात्र कदाचित दिल्ली पोलिसांनी पुणे पोलिसांच्या प्रकरणामध्ये मदत जी आहे ती मागितली असण्याची शक्यता आहे। कारण आणखी एक गुन्हा जो आहे तो खरं तर पूजा खेडकरच्या संबंधानं पोलिसांमध्ये तक्रार जी आहे ती दाखल करण्यात आलेली होती। त्या अनुषंगानं पुणे पोलिसांचे पथक जे आहे ते पूजा खेडकरच्या घरी दाखल झालेलं आहे। त्यांच्या समोर घरातले सदस्य त्या घरी राहत आहेत का याचा तपास जो आहे तो कदाचित पुणे पोलिसांकडून केला जाऊ शकतो किंवा या संदर्भातल्या अधिकची माहिती जी आहे दिल्ली क्राईम ब्रांचला पुणे पोलिसांकडून दिली जाऊ शकते। मात्र गेल्या 2 दिवसांपासून खरं तर जामीन फेटाळल्यानंतर पूजा जो आहे तो दिल्ली क्राईम ब्रांचकडून केला जातोय आणि या संदर्भातली अधिकची माहिती जी आहे ती पुणे पोलिसांकडून दिल्ली पोलिसांना दिली जाऊ शकते। त्यासाठीच एक पथक जे आहे ते पूजा खेडकर यांचं बाणेरच्या रस्त्यावरती असलेल्या निवासस्थानी जो ओमदीप बंगला आहे त्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि या सध्या प्रकरणाची चौकशी जी आहे ती पुणे पोलिसांकडून सुद्धा केली जाऊ शकते। मात्र पूजा खेडकर नक्की भारतात आहे किंवा मग विदेशात गेलेली आहे याचा पत्ता अजूनही मिळत नाही। मात्र पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी दिल्ली क्राईम ब्रांचकडून अटक केली जाऊ शकते। पूजा खेडकरच्या विरोधामध्ये यूपीएससी आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा जो आहे तो दाखल होता आणि त्याची दिल्ली हायकोर्टामध्ये केस जी आहे ती आपल्याला सुनावणी झालेली पाहायला मिळाली। मात्र दिल्ली हायकोर्टानं खरं तर याचा निकाल देत असताना निरीक्षण जे आहे ते नोंदवलेलं होतं की पूजा खेडकरनं यूपीएससी आयोगाबरोबर समाजाची फसवणूक केलेली आहे। त्यामुळे कोणत्याही क्षणी पूजा खेडकरवरती अडकेची चांगली तलवार आपल्याला पाहायला मिळते। त्या अनुषंगानं दिल्ली क्राईम ब्रांचकडून याचा तपास केला जातोय। मात्र त्याच्या मदतीसाठी पुणे पोलिसांचे पथक पूजा खेडकरच्या घरी दाखल झाले। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।